परीक्षा उत्तीर्ण झाले होते. रमाई बाबासाहेबांची काळजी आईप्रमाणे घेत असत. रमाई बाबासाहेबांची काळजी आईप्रमाणे घेत असत. रमाई साध्या भोळ्या काटकसरी होत्या. भीमराव त्यांचे खूप गुण गायचे. ते म्हणायचे, मी फार नशीबवान आहे की मला तुझ्यासारखी पत्नी मिळाली. अशा निस्वार्थ त्या मूर्ती माता रमाई जितके गुणगान गावे तितके कमीच आहे. तितके कमीच आहे. तितके कमीच आहे. अशा थोर विनम्र शालीनतेच्या मूर्तीला बंधन करते. तो पुन्हा एकदा रमाई जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा देते. भीमरावाच्या काळजाजीला मदतीचा हात. भीमरावाच्या काळजाजीला मदतीचा हात. एवढे म्हणून मी माझे 2 मिनिटांचे भाषण संपवते. माता रमाईचा विजय असो. माता रमाईचा विजय असो. माता रमाईचा विजय असो. जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद. धन्यवाद. स्वागत टाळ्यांच्या गजरामध्ये चिमुकलीचं या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख प्राध्यापक संजयजी कांबळे सरांना मी या ठिकाणी विनंती करतो की ते भारतीय बौद्ध महासभेचे तालुका कार्यालय प्रमुख आहेत. त्यांना मी या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी आपल्या 2च मिनिटांमध्ये या ठिकाणी मनोगत व्यक्त